दहिसर काशीगाव आणि मेट्रो 2B चा डायमंड गार्डन मंडाळे या 2 टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होईल आणि त्यानंतर हे दोन्ही मार्ग सेवेत दाखल होतील। मेट्रोचे हे दोन्ही मार्ग बहुप्रतीक्षित होते। त्याशिवाय TBM द्वारे ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा मार्गाचं खोदकाम आज सुरू होणार आहे। त्याची सुद्धा दृश्य काही वेळापूर्वी आपण पाहिली। तसंच BKC मध्ये उभारल्या जाणाऱ्या पॉटॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार आहे। मुंबईमध्ये सध्या 4 मेट्रो मार्गिका सेवेमध्ये आहेत, म्हणजे सुरू आहेत। आता 2 नवीन मेट्रो मार्गिका आजपासून सेवेत दाखल होतील। मेट्रो 2B या मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा 1 आणि मानखुर्द आणि मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा 1 याचा आज लोकार्पण होत आहे। मुंबई शहर आता अधिक वेगवान मेट्रोमय होणार आहे। सध्या मुंबईमध्ये मेट्रोचं 90 किलोमीटरचं जाळं आहे। 2026 पर्यंत ते 120 च्या पुढे जाणार आहे। त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर सुलभ असा होणार आहे। आपण या सगळ्याविषयी सविस्तर बोलूया। आमचे प्रतिनिधी दहिसरमधून उदय जाधव आणि सुस्मिता दहिसरच्या काशीगाव इथून दोघेही उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया। सुरुवातीला उदय तुझ्याकडे येते। उदय, आज उद्घाटन होत आहे, लोकार्पण होत आहे, सेवेमध्ये या दोन्ही मेट्रोंचे मार्ग दाखल होतील, काय सांगशील? आज आपण पाहतोय की मुंबईची दुसरी लाईफलाईन मेट्रो लाईनच्या एकूणच मेट्रो 9 याचं आज लोकार्पण होत आहे। त्यामुळे मेट्रो लाईनचं सक्षमीकरण होत आहे। अधिक वेगवान मेट्रो जे आहे ते होणार आहेत आणि आपण पाहतोय दहिसर पूर्व हे मेट्रो स्थानक जे आहे ते जोडलं जाणार आहे। काशीगाव इथपर्यंत जवळपास 10 किलोमीटरचा हा टप्पा आहे आणि या 10 किलोमीटरच्या टप्प्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे। आपण आहोत दहिसर पूर्व रेल्वे मेट्रो स्थानकाच्या इथे। आपण पाहत असाल की ही मेट्रो आहे, ज्या मेट्रोमधून काही वेळा नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रवास करणार आहेत। दहिसर पूर्व मेट्रो स्थानक ते काशीगावपर्यंत एकूण 10 किलोमीटरचा मार्ग आहे आणि 10 किलोमीटरच्या मार्गामध्ये एकूण 8 मेट्रो स्थानक असणार आहेत। पांडुरंगवाडी असेल, मिरागाव असेल, काशीगाव असेल आणि त्याचबरोबर आपण इतर पाहतोय की जे महत्त्वाचे स्टेशन्स आहेत त्यांची नावं आहेत। मिरागाव आहे, काशीगाव आहे, साईबाबा नगर आहे, मेदेतिया नगर आहे, शहीद भगतसिंग मार्ग जो आहे तो आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान, असे हे मार्ग ऐकून असणार आहेत आणि या मार्गावरती हे मेट्रो आज धावणार आहे। समोर आपण पाहतोय की संपूर्ण मेट्रो स्थानक जे आहे दहिसर पूर्व हे फुलांची सजावट करून सजवण्यात आलेलं आहे। पुढच्या काही वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं इथं आगमन होणार आहे आणि आगमन झाल्यानंतर ही मेट्रो लाईन जी आहे 9 म्हणजे मेट्रो 9 क्रमांकाची मार्गिका आहे तिचं लोकार्पण होणार आहे दहिसर पूर्व ते काशीगाव पर्यंत। दहिसर पूर्व हा जो भाग आहे हा मुंबईच्या उत्तर दिशेला आहे आणि मुंबईच्या शहराच्या वेशीवरती आहे। एकूणच आपण पाहतोय की मुंबई शहराची जी पश्चिम आणि पूर्व उपनगर जी आहे ती या मेट्रो मार्गामुळे जोडण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे। दहिसर इथून थेट काशीगाव म्हणजे मीरा भाईंदर इथपर्यंत जाणार आहे। तिथून मीरा भाईंदर ते पुन्हा मेट्रो मार्ग दुसरा असणार आहे तो ठाण्यापर्यंत, म्हणजे ठाण्यापर्यंत आता पश्चिम उपनगरातल्या नागरिकांना प्रवाशांना थेट या मेट्रो मार्गाने जाता येईल असा हा मार्ग असणारा मेट्रो 9चा मार्ग। त्याच मार्गाचं आज पहिल्या टप्प्यामध्ये लोकार्पण होत आहे आणि त्यानंतर आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाणेपासून पुन्हा मुंबई शहर जे ते जोडला जाणार। एक प्रकारे जसं आपण रिंग रूट मार्ग असो तसा रिंग रूट मेट्रो मार्ग देखील आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षक जो आहे तो जोडला जाणार आहे। संपूर्ण मुंबईमध्ये कुठूनही कुठे एका तासाच्या आत मुंबईतली सर्व टोकं जे आहे ते प्रवाशांना साधता येणार आहे, प्रवास करता येणार आहे। त्यासाठी मेट्रो ही मुंबईच्या लोकल सेवेनंतरची दुसरी लाईफलाईन ठरणार आहे। नक्की उदय, असाच सोबत रहा। आणि सुस्मिता, उदय जिथे उभा आहे तिथून मुख्यमंत्री निघतील मेट्रोनं काशीगावला, म्हणजे तू जिथे आता आहेस तिथे पोहोचतील, काय सांगशील? काशीगावात सुद्धा तशीच तयारी आहे का? नक्कीच मेट्रोचा हा महत्त्वाचा टप्पा आहे। साधारणपणे 10 किलोमीटर लांबीचा हा मेट्रोचा बहुप्रतीक्षित मार्ग आहे जो सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये याचं लोकार्पण होणार आहे। सध्या काशीगाव या मेट्रो स्थानकामध्ये मी उपस्थित आहे। मेट्रो स्थानक सजलेलं आहे। मेट्रो स्थानकामध्ये फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। समोर काही चेक पॉईंट्स आपण बघतोय।
की जिथून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात आहेत। त्याचबरोबर तिकिटिंग काउंटर सुद्धा अद्ययावत स्वरूपाचे असणार आहे, ज्यामध्ये वन कार्डच्या मदतीनं तुम्हाला मुंबईतील सर्व मेट्रो मार्गिकांनी प्रवेश करता येणार आहे, तिथून प्रवास करता येणार आहे। मेट्रोची विविध स्थानकं या परिसराच्या आजूबाजूलाच आहे, त्यामुळं जी इतर वेळेला पश्चिम द्रुतगती मार्गावरनं होणारी ट्रॅफिक होती ती कमी होणार आहे। वेगवेगळ्या लिफ्ट्स आपल्याला इथे पाहायला मिळतात। ज्या पद्धतीनं मुंबईला मेट्रोने जोडण्याचा मानस आहे, मुंबई एका तासाहून कमी वेळामध्ये एका टोकातून दुसऱ्या टोकाने तुम्ही पोहोचू शकता, तशा पद्धतीचं नियोजन इथं पाहायला मिळतंय। साधारणपणे आपण जर बघितलं तर दहिसर ईस्ट, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव असा हा महत्त्वाचा टप्पा आज पार पडतो आहे। वन तिकिटिंग सिस्टीम सुद्धा इथे असणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या काशीगाव स्थानकावरती मी सध्या उपस्थित आहे, याच मेट्रोनं प्रवास करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे काशीगाव स्थानकात उतरतील। खालती त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। त्यानंतर ते ठाण्याच्या दिशेने जाणार आहेत। त्याही मेट्रोचा टप्पा हा साधारणपणे 2 किलोमीटर लांबीचा आहे। TBM लॉन्चिंग केलं जाणार आहे आणि मुंबईतील BKC परिसरामधील गजबजलेल्या परिसरामध्ये पॉट टॅक्सीचं सुद्धा लोकार्पण आज होणार आहे। भूमिपूजन खऱ्या अर्थानं त्याचं म्हणावं लागेल ते होणार, त्यामुळे आजचा दिवस मुंबईकरांसाठी वेगवान प्रवासासाठी अतिशय महत्त्वाचा म्हणावा लागेल। सुवर्णा, अगदी सुस्मिता बरोबर आहे, तुम्हा दोघांचेही धन्यवाद। जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम, लोकार्पणाचा कार्यक्रम होईल तेव्हा त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघूयाच, पण जसं सुस्मिता म्हणाली मुंबईसाठी महत्त्वाचा दिवस आहे। इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून खूप 4 महत्त्वाच्या घडामोडी आज मुंबईत घडत आहेत। मुंबईच्या दळणवळण क्षेत्राला आधुनिक पाऊल म्हणजे पॉट टॅक्सी। वांद्रे कुर्ला संकुल इथल्या वाहतूक कोंडी फोडण्याकरता प्रस्तावित असलेल्या पॉट टॅक्सी प्रकल्पाचं सुद्धा भूमिपूजन आज होत आहे। MMRDA द्वारे राबवला जाणारा हा प्रकल्प आहे आणि देशातला पहिलाच अशा प्रकारचा प्रकल्प आहे, त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। आज त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे।